नमस्कार, मी शिवालिका. कृषी समृद्धी टीव्हीच्या माझं गाव माझं शेतकरी या कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण या कार्यक्रमाच्या अंतर्गत विविध गावांमध्ये भेट देत असतो, तिथल्या समस्या जाणून घेतो, तिथल्या गावकऱ्यांच्या समस्या, तिथल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत असतो आणि याच गावांमधील काही सफल शेतकऱ्यांच्या, कास्तकारांच्या आपण सफलतेच्या कथा ऐकून घेत असतो, त्यांना भेट देत असतो आणि सोबतच त्यांची काय विशेषता आहे याबद्दल जाणून घेत असतो. मित्रांनो, आपण गोबीची शेती वेगळी, मिरचीची शेती वेगळी, पपईची शेती वेगळी, वेगवेगळ्या शेती तर आपण पाहिल्याच, पण एकाच शेतीत चार पाच प्रकारचे पीक घेणं म्हणजे एक खूप मोठं चॅलेंजच आहे आणि या चॅलेंजला स्वीकार करून त्याला इम्प्लिमेंट केलेलं आहे. आमच्यासोबत सर आहेत, त्यांनी धनंजय चौबे सर आज आपल्यासोबत आहे आणि आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत की त्यांनी म्हणजे एक मोठं चॅलेंज स्वीकार करणं आणि आजची जी परिस्थिती आहे, नैसर्गिक आपत्ती कधी पण येते, ग्लोबल वॉर्मिंगमुळे काही भरोसा नसतो, कधी पाऊस येईल, कधी ऊन पडेल आणि अशा परिस्थितीमध्ये एक नवीन चॅलेंज एक्सेप्ट करणं म्हणजे थोडं कठीणच आहे. तर सरांनाच आपण विचारूया की कशी त्यांनी सुरुवात केली आणि काय त्यांचा अनुभव राहिला. तर नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर, मला सांगा की आम्हाला तुमच्याबद्दल थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही काय करता, किती वर्षांपासून शेती करता वगैरे. जवळपास मी 30 वर्षापासून शेती करतो आहे आणि शेती करत असताना सगळ्यात मोठी जी अडचण येते ती अडचण आहे निसर्गाची. कारण निसर्ग जर साथ देत असेल तर शेतकरी शेती करण्यामध्ये सफल होतो आणि निसर्गाची जर साथ नसेल तर शेतकरी त्या ठिकाणी जे आत्महत्याचं आणि हे जे प्रमाण वाढतं आहे त्याचं कारण म्हणजे एक शासनाचे धोरणही आहेत आणि निसर्ग, या दोन गोष्टीसुद्धा याला महत्त्वाच्या आहेत. अच्छा, आणि किती एकर तुमची शेती आणि कोणकोणतं पीक तुम्ही घेत असता? माझी जवळपास आता आपण ज्या प्लॉटमध्ये बसलो आहे ही जवळपास 14 एकर शेती आहे आणि याच्यामध्ये जे मुख्य पारंपरिक पीक जे घेतल्या जातात ते आहे कॉटन घेतलं जातं, यात सोयाबीन घेतलं जातं, तूर घेतलं जातं, त्याच्यानंतर आम्ही चणा घेतो आणि बाकीचे जे बागायती पिकं आहेत त्याच्यामध्ये जसं आता यावर्षी म्हणजे मागल्या वर्षीपासून मी जवळपास मिरचीची लागवड सुरू केली. मिरचीमध्ये मला चांगला एक अनुभव चांगला आला, त्या दृष्टिकोनातून यावर्षी पण मिरचीची लागवड केली. परंतु यावर्षीचा प्रॉब्लेम असा आला की निसर्गाचा सतत एकसारखं पाऊस सुरू असल्यामुळे सगळ्या पिकांवर जे रोग आलेत त्याच्यावर मिरचीवरसुद्धा मोठ्या प्रमाणात अटॅक आला आणि मिरचीचं जर मिरची उत्पादक शेतकरी या परिसरातले जे आहेत ते सगळे हा चुरडा म्हणून जो रोग आहे या रोगाला बहुतांश शेतकरी बळी पडले. अच्छा सर, आम्ही बघितलं की तुम्ही एकाच शेतामध्ये एक्सपेरिमेंट केलेला आहे की एकाच शेतामध्ये गोबी पण आहे, मिरची पण आहे, पपई पण आहे, टमाटर पण आहेत आणि मुळे पण आहेत. तर हे तुम्हाला कसं सुचलं आणि यामध्ये तुम्हाला काय काय समस्या आल्यात आणि काय अनुभव राहिला तुमचा? आता असं म्हटलं जातं की गरज ही शोधाची जननी म्हणतात. अगदी बरोबर. त्या पद्धतीने कसं झालं की मी सुरुवातीला मिरचीची लागवड केली, पण मिरचीची लागवड केल्यानंतर मिरचीवर जे अटॅक आलेत ते अटॅक इतके जबरदस्त होते की ते अनेक स्प्रे त्याच्यावर झाले. अनेक तज्ज्ञांकडनं मी मार्गदर्शन घेतलं, काही तज्ज्ञांना मी शेतामध्ये बोलवलं, परंतु तरीसुद्धा त्याच्यावरचा रोग दुरुस्त होत नव्हता. त्याच्यामुळे मग मी हा विचार केला की मिरचीमध्ये जे स्पेसिफिक अंतर होतं, 4 फुटावर जी मिरची होती, तर त्या मिरचीमध्ये मी हा विचार केला आणि रोहण्याला माझे मित्र आहेत, त्यांच्या नर्सरीवरनं मी कोबीची रोपं बोलवलीत आणि जवळपास एकरभऱ्यामध्ये कोबी लावली. मध्ये परत जी जागा होती त्या जागेमध्ये मग सांबार लावला. आणखी जी जागा मध्ये उरली होती त्यात मुळे पण लावले आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये मी सक्सेस झालो. म्हणजे कोबीसुद्धा माझी एकदम चांगल्या प्रकारची निघते. आता तुम्ही पाहिलंच, जवळपास 1.5-2-2.5 किलोचं फूल जवळपास आलेलं आहे आणि जे झाडं चांगले होती मिरचीची त्याची स्प्रे करून त्याची व्यवस्थित जोपासना केली. मुळ्याचं पण पीक चांगलं झालं आहे. आता सांबारला सध्या तर मार्केटमध्ये भाव नाही, परंतु सांबारही बऱ्यापैकी या ठिकाणी आला. त्याच्याचमध्ये प्रयोग करायचा म्हणून मी परत आणखी पत्तागोबी पण त्या ठिकाणून बोलवली, तीसुद्धा या ठिकाणी लागवड या ठिकाणी केली आहे. अच्छा, तर काय चॅलेंजेस तुम्हाला फेस करावे लागले या सगळ्या प्रोसेसमध्ये? कारण कोणतं पण नवीन पाऊल उचलायला गेलं किंवा कोणतं पण नवीन काम करायला गेलं तर 10 अडचणी येतच असतात, 10 लोक आपल्याला थांबवतच असतात. शेती करताना चॅलेंज तर भरपूर असतं. शेतीमध्ये सगळ्यात मोठी अडचण अशी आली की मी जेव्हा पपई लावण्याचा विचार केला त्यावेळेला बऱ्याच जणांनी मला असा सल्ला दिला की मिरची जवळ पपई लावू नका, पण मी मिरचीमध्येच पपई लावली
कारण मिरचीवर अटॅक येतो व्हायरसचा, तो अटॅक पपईमध्ये येईल असं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं. परंतु यातले जे तज्ज्ञ आहेत शेतकरी, त्यांच्याशी मी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांचं म्हणणं असं होतं की मिरचीवर येणारा व्हायरस हा वेगळा असतो आणि पपईवर येणारा व्हायरस हा वेगळ्या पद्धतीचा असतो. त्याच्यामुळे असं घाबरण्याचं काही कारण नाही. त्या लोकांचं मी मार्गदर्शन वेळोवेळी घेतो आणि आज माझे दोन्ही पिकं चांगली आहेत. पपई चांगली अवस्थेत आहे आणि मिरचीसुद्धा जी राहिलेली आहे ती चांगल्या अवस्थेमध्ये आहे. तरी वार्षिक किती उत्पन्न निघतं तुमचं प्रत्येक पिकाचं? प्रत्येक पिकाचं वेगवेगळं हे आहेत. निसर्ग जसं साथ देतो त्या हिशोबाने, जसं कॉटनमध्ये कसं आहे की निसर्ग जर साथ दिला तर एक 15-16 क्विंटल एकरी सरासरी कापूस होतो. परंतु मागील 2 वर्षापासून आपण पाहत आलो, मागल्या वर्षीसुद्धा कापसाचं पीक म्हणजे अतिशय नगण्य स्वरूपात होतं. यावर्षीसुद्धा कापूस खूप चांगल्या पद्धतीने आला, परंतु आता बोंडअळीचा अटॅक इतका जबरदस्त आहे की तो कुठल्याच पद्धतीने दुरुस्त होण्यासारखा नाही आहे. आता वास्तविक शासनाने याविषयी आधीच अभ्यास करायला पाहिजे होता. BG2 लावल्यानंतर BG2मध्ये दिलेलं आहे की बाबा त्याच्यावर अळी येणारच नाही, परंतु प्रत्यक्षात जेव्हा आपण पाहतो त्याच्यावर मागेसुद्धा अळी आली होती. बोंडअळीचा अटॅक खूप जबरदस्त होता. यावर्षीसुद्धा इतका जबरदस्त अटॅक आहेत की शेतकऱ्यांनी कापूसाचं पीक काढून त्या ठिकाणी कोणी हरभरा लावला, कोणी गहू लावला, अशा पद्धतीचं सध्या सुरू आहे. अच्छा, तर यावर रोग येतात तर त्याच्यासाठी रसायन वापरले जातात आणि रसायन कंपनीज गॅरंटी देतात की नाही याच्यामुळे असं नाही होणार, तसं नाही होणार. तर जेव्हा याचा रिझल्ट काही दिसत नाही तर तेव्हा तुम्ही कधी तक्रार घेऊन गेले नाही का की नाही हे औषध काम करत नाही आहे किंवा हे अमुक रसायन काम करत नाही आहे? सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की तक्रारीचं त्यांचं काहीच होत नाही. अगदी स्पष्ट बोलतो मी. याचं कारण असं आहे की शासकीय अधिकारी आणि कंपनी यांचं कुठेतरी कॉन्टॅक्ट असतो. याचं साधं उदाहरण सांगायचं आहे की यापूर्वीसुद्धा म्हणजे जेव्हा मी कापूस आपल्या ह्याची ज्वारीची लागवड करत होतो त्यावेळेला ज्वारीचं अख्खं पूर्णच्या पूर्ण प्लॉट खराब निघालेला होता. रॅलीस कंपनीचा होता तो, स्टँडर्ड कंपनी आहे. त्याची मी तक्रार केली होती. तक्रार केल्यानंतर अधिकारी आले, अधिकाऱ्यांनी इथे कबूल केलं, परंतु प्रत्यक्षात जेव्हा त्याचे रिलीज रिपोर्ट आले ते ओके आले, त्यांच्यावर कुठली कारवाई होऊ शकलेली नाही. भुईमुगामध्ये सुद्धा या परिसरातल्या बऱ्याच लोकांनी तक्रारी केल्या होत्या. शिरपूरमध्ये बरेच उदाहरणं आहेत असे की त्यांच्या झाडांना फळधारणाच झाली नाही, परंतु कंपनीवर कधीच कारवाई झाली नाही. राहिला प्रश्न दुसरा ग्राहक मंचचा. शेतकरी जर ग्राहक मंचमध्ये गेला तर तो जिल्हा स्तरावर केस जिंकतो, परंतु ग्राहक मंचची अडचण अशी आहे की कंपनीवाले अपीलमध्ये मुंबईला जातात आणि शेतकऱ्यांची ती आर्थिक परिस्थिती नसते की तो मुंबईला केस लढू शकेल. त्यामुळे तो पिच्छा सोडून देतो. त्यामुळे जिल्हा स्तरावर जो निर्णय होतो तो अंतिम निर्णय असावा असं मला तरी वाटतं. अच्छा, आणि जितकं शेतकऱ्यांचं नुकसान होतं नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणा किंवा व्यवस्थित रसायन न मिळाल्यामुळे, व्यवस्थित बिया न मिळाल्यामुळे, तर याची भरपाई प्रशासनाकडून होत नाही का? की कारण असे कितीतरी कायदे बनवले गेले आहेत, असे कितीतरी योजना बनवल्या गेल्या आहेत, तर शेतकऱ्यापर्यंत त्या खरंच पोहोचतात का? आणि अनेक योजना आहेत की ज्या अजूनही शेतकरी अज्ञानातच आहे, त्या पोहोचत नाहीत. आणि शासनाची मदत जर विचार केला तर शेतीच्या मालाला जर योग्य भाव शासनाने दिला तर शेतकऱ्यांना मदतीची गरजच नाही ना. मदत म्हणजे काय, परावलंबी बनवणे नाही. जसं 2 रुपये किलो गहू, 3 रुपये किलो तांदूळ, हे कसं आहे की तुम्हाला अलाल बनवणे नाही. म्हणजे शेतकऱ्यांना जे आधी पूर्वीची जी परिस्थिती होती ती आज राहिली नाही ना. आज मजूर मिळत नाही शेतकऱ्यांना. मजूर का मिळत नाही तर शासनाचे हे जे धोरणं आहेत हे सगळे चुकीचे आहेत. त्याच्यामुळे आज शेतामध्ये मजूर मिळत नाही, ही सगळ्यात मोठी समस्या आहे. राहिला शेतकऱ्यांना जे शासनाकडनं मदत पाहिजे किंवा मिळते तर ती मदत शेतकऱ्यांना नकोच आहे. शेतकऱ्यांना जर व्यवस्थित भाव दिला तर शेतकरी त्यातच खुश राहील ना. आता दुसरी अडचण अशी आहे की हे जे इन्सेक्टिसाईड आणि बियाणं झालं, रासायनिक खत आहे, हे जे सरकारतर्फे दिलं जातं, इन्सेक्टिसाईड कुठलंही औषध आणत असताना त्याच्यावर जी MRP आहे ती MRP 1500 रुपये राहते. दुकानदाराकडनं ते 800 रुपयामध्ये आपण खरेदी करतो. म्हणजे त्या दुकानदाराला किंवा त्या डिस्ट्रीब्युटरला किती रुपयात ती औषधी येत असेल. याच्यावर शासनाने कुठेतरी बंधन ठेवायला पाहिजे की ते MRPनीच विकायला पाहिजे, परंतु ते उत्पादन करत असताना जी त्याची उत्पादन शुल्क जे आहे त्याच्यावर जे काही त्याचं प्रॉफिट आहे 10%, 20%, ते लावून ते MRP त्याच्यावर ठेवण्याचं बंधन शासनाने करायला पाहिजे. बियाणं आहे, बियाणामध्ये सुद्धा वेगवेगळे भाव आहेत. खतामध्ये अनेकदा हे होतं म्हणजे मिक्स केलं जातं. खतामध्ये जो काही
ओरिजिनल जे खत मिळायला पाहिजे शेतकऱ्यांना ते मिळत नाही. कुठे आपली इथली अडचण आहे. अच्छा, आणि हा तर झाला मदतीचा भाग. आणि आता ग्रीन रिव्हॉल्युशन 1960च्या ग्रीन रिव्हॉल्युशन नंतर एक खूप मोठा मास्टर स्ट्रोक जे शेती क्षेत्रातील लोकांसाठी म्हणत आहे तो म्हणजे किसान बिल. तर त्याबाबत खूप जास्त विरोध होतो आहे MSPबद्दल आणि ते दलाली संपवण्याबद्दल आणखी आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगबद्दल. तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? खरंच तुम्हाला वाटतं का की हे कायदे चुकीचे आहे आणि याचा विरोध जो होत आहे तो अगदी बरोबर आहे? कायद्यामध्ये ज्या अटी दिलेल्या आहेत त्या काही तर नक्कीच चुकीच्या आहेत. त्याच्यामध्ये MSP हा महत्त्वाचा मुद्दा आहे. MSPमध्ये मिनिमम मूल्य मिनिमम सपोर्ट प्राईस जी दिलेली आहे शासनाने, म्हणजे जी ठरवलेली आहे तो कायदा असायला हवा. म्हणजे त्याच्यापेक्षा कमी कुठलाही खरीददार, जसं गव्हाची प्राईस जर 1900 रुपये दिलेली आहे तर 1900पेक्षा कमी रेटनी कोणीही खरेदी करणार नाही, हे त्याच्यामध्ये समाविष्ट असायला हवं. हे तर अतिशय महत्त्वाचं आहे. आज त्यात असं सपोर्ट कुठे नाही ना शेतकऱ्यांना. मी एखादा माल मंडीमध्ये नेऊन विकतो प्रायव्हेटमध्ये, शासनाने काय म्हटलेलं आहे की बुवा तक्रार जर करायची असेल तर SDOकडे करा. SDO कुठला न्याय देणार आहे? आजच शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही ना. ज्या वेळेला भ्रष्टाचार होतो, चुकीची औषधं त्याला मिळतात, चुकीचं बियाणं त्याला मिळतं, बियाणं त्याचं निघत नाही, तेव्हाच जर त्याला न्याय मिळत नाही न्यायालयामध्ये जाऊन, SDO कुठला न्याय देऊ शकणार नाही. त्याच्यामुळे कोर्ट हा पर्याय त्यात ठेवण्यात यावा आणि त्याचा कायदा बनवण्यात यावा की त्यांच्यावर सक्ती करण्यात यावी. मध्यंतरी फडणवीस साहेबांनी एक निर्णय घेतला होता की दलाली जी आहे ही शेतकऱ्यांकडनं न घेता व्यापाऱ्यांकडनं घेण्यात यावी आणि त्यांनी तो कायदा केला. शेतकऱ्यांकडनं जी दलाली घेतल्या जात होती धान्यांवर ती रद्द केली आणि ती दलाली आता व्यापाऱ्यांकडून घेण्यात येते. त्याचा परिणाम असा झाला की आधी जे अडते होते, जे दलाल होते, शेतकऱ्यांचा माल APMC मार्केटमध्ये गेल्यानंतर जितक्या तीव्रतेने बोलत होते, 2 पैसे त्या शेतकऱ्याला जास्त मिळाले पाहिजे हा प्रयत्न करत होते, ती स्पर्धा संपली. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जो आधी रेट मिळत होता तो आज मिळत नाही. आज दलालांमध्ये ती स्पर्धा राहिली नाही. त्याच्यामुळे दलाली ही शेतकऱ्यांनी कुठे म्हटलं की आम्ही द्यायला तयार नाही म्हणून. शेतकरी तर आजही म्हणतो ना दलाली आमच्याकडनं घ्या परंतु आमच्या मालाला योग्य भाव द्या. ते संपतं. APMC संपली की उद्या हे जे प्रायव्हेटी जे मोठे कारखानदार आहेत, अंबानीसारखे म्हणा किंवा बाकी कुठले आहेत, अदानी झाले, अंबानी झाले, यांच्या आधी सगळं मार्केट जाईल ना. जसं जिओचं पाहिलं ना आपण, सुरुवातीला जिओचं नेटवर्किंग देताना अंबानींनी फुकटात दिलं, कितीतरी महिने फुकट चालवलं. परंतु आज काय परिस्थिती आहे? आज कुठल्या कुठे रेट वाढवून ठेवले. हीच परिस्थिती भविष्यामध्ये होणार आणि हे संरक्षण शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे. याच्याकरता कृषी उत्पन्न बाजार समिती चालू पाहिजे. परंतु या बिलामध्ये ज्या चुकीच्या अटी दिलेल्या आहेत त्या रद्द करायला पाहिजे. त्यात दुरुस्त्या होणं हे फार महत्त्वाचं आहे. अच्छा, तुम्ही आता दुरुस्तीची बाब म्हणत आहे आणि भरपूर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना किसान बिल हवंच नाही आहे, फक्त त्यांना त्यांच्या मालाची व्यवस्थित किंमत द्या. योग्य किंमत. तर तुमचं पण असंच मत आहे का? हो, बिलकुल बरोबर आहे. जी मागणीच आम्ही केलेली नाही. कुठल्याही शेतकऱ्यांनी आम्हाला संरक्षण देण्यासंबंधी कुठला कायदा करा असं सरकारला म्हटलंच नाही. ज्याची मागणीच केली नाही शेतकऱ्यांनी तेच शेतकऱ्यांवर जबरदस्तीने लादल्या जात आहे नाही कृषी बिलाची. कुठल्या शेतकऱ्यांनी, पूर्ण देशामध्ये एकही शेतकरी नाही असा कुठल्याच राज्यातला की ज्यांनी याची मागणी केली की बा आम्हाला कुठलं संरक्षण दिल्या गेलं पाहिजे म्हणून आमच्यासाठी कुठे कायदे करा. जी मागणीच नाही ते जर आमच्यावर लादल्या जात असेल तर ते चुकीचं आहे ना. हे बिलच मुळात चुकीचं आहे. याची मागणी कोणी केली होती? शरद जोशींनी त्यावेळेला केलेली होती, ज्यावेळेला शरद जोशींची संघटना उद्या 1982 वगैरे त्या काळामध्ये शरद जोशींनी ही मागणी केलेली होती. परिस्थितीनुसार सगळे चेंजेस होत राहतात ना, वेळेनुसार सगळं बदलत राहतं. त्याच्यामुळे आज ती परिस्थिती नाही आहे. त्यावेळेला होती. त्यावेळेला शेतकरी संघटनेने जी मागणी केली तेव्हा कदाचित ती मागणी होती. तेव्हा अंबानीसारख्यांचा उदय झालेला नव्हता, अदानीसारख्यांचा उदय झालेला नव्हता. तेव्हा टाटासारखे होते, बिर्लासारखे होते. आजही सगळ्या देशाचा विश्वास रतन टाटांवर आहे. टाटांच्या बाबतीमध्ये सगळेजण आदराने बोलतात, त्यांच्याबद्दल अपशब्द बोलत नाहीत. पण धीरूभाईबद्दल असो की अदानींबद्दल असो सगळेच बोलताना सगळे चुकीचे बोलतात ना. त्याचं कारणही तेच आहे ना. अच्छा, तर असं म्हणता येईल का की हा खेळ फक्त एक व्यापाऱ्यांच्या नाव वरती करायला किंवा त्यांच्या पैशाच्या साठ्यात आणखी पैसा भरायला करत आहेत किंवा शेतकऱ्यांचा याच्यात कुठलाच लाभ नाही? शेतकऱ्यांचा यात कुठलाच लाभ नाही.
भविष्यामध्ये सुरुवातीला मिळेल शेतकऱ्यांना. जसं APMC आहे, APMCमध्ये जर समजा मी सोयाबीन घेऊन गेलो, सोयाबीनला मला जर 4,000 रुपये APMCमध्ये भाव मिळत असेल, तर हे लोक यांच्या प्रायव्हेट मंडीमध्ये खरेदी करताना 4,500 पावणे 5,000 खरेदी करतील. पण कालांतरानंतर ही परिस्थिती निर्माण होईल. जसं जिओचं मी उदाहरण दिलं, तीच परिस्थिती भविष्यामध्ये होईल. कालांतरानंतर APMC बंद पडतील आणि APMC बंद पडल्यानंतर मग यांची मनमानी राहील, फक्त यांच्याच मंड्या मार्केटमध्ये राहतील आणि त्यावेळेला हे म्हणतील की बाबा या रेटने तुम्ही जर देत असाल 3,500 रुपयांनी देत असाल तर आम्ही खरेदी करतो, नाही तर आम्ही खरेदी करत नाही. शासनाचं म्हणणं कसं आहे की शेतकरी आपला माल कुठेही विकू शकतो. आतासुद्धा आम्ही कुठेही विकूनच राहिलो ना. आजही काही आमच्यावर बंधन कुठे आहे? आजही मला वाटलं मला नागपूरला न्यायचं आहे, मागे मी कांदा लावला होता, कांदा नागपूरला पाठवला. बाहेर नेण्याची माझी ताकद आहे तर मी नेऊ शकतो. पण ज्या शेतकऱ्याकडे 5 पोते सोयाबीन असेल तो इथनं कुठे नेणार आहे? समजा नागपूरला भाव जास्त असेल तर त्याला तो माल नेण्यासाठी भरपूर खर्च येतो, ट्रॅव्हलिंगचा खर्च त्याला जास्त येतो, तर तो नेऊ शकणार नाही ना. त्याच्यामुळे शासन जरी कितीही सांगत असेल, एखाद्याकडे जर समजा 20 किलो सांबार निघत असेल, तो 20 किलो सांबार घेऊन नागपूरला जाणार आहे का विकायला? ते शक्य नाही ना. त्याच्यामुळे हे जे आहे हे सगळं चुकीचं आहे, असं माझं स्वतःचं मत आहे. अच्छा, आणि काय प्रमुख बदल शेती क्षेत्रात तुम्ही एक शेतकरी म्हणून तुम्हाला पाहायचे आहे किंवा पाहिजे आहेत? काय प्रमुख बदल? मग ते मालाची व्यवस्थित किंमत असो किंवा कोणती पण बाब असो. शेती ही आज सिंचनावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे सिंचनाचा जर विचार केला तर शेतीला पाणी अत्यंत आवश्यक आहे आणि पाणी हे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आता इथे जर आपण विचार केला तर ज्या ठिकाणी आपण बसलो आहे, जळगाव या ठिकाणी, तर इथे मागे जर आपण गेलो तर एक 40 किलोमीटर पलीकडे अप्पर वर्धा धरण आहे. इथनं जर आपण खालच्या स्तरावर गेलो तर इथे 30 किलोमीटर अंतरावर लोअर वर्धा धरण आहे. इथे ही व्यथा अशी आहे की 1965मध्ये म्हणजे मंजूर झालेलं हे जे धरण आहे हे जवळपास 80-82मध्ये पूर्ण झालं अप्पर वर्धा धरण. आज 2020 आहे. आजही या परिसरामध्ये पाणसऱ्या झालेल्या आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत आज 70-80% शेतकरी असे आहेत की त्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचत नाही. धरणामधनं जितकं पाणी सुटतं, आज एक 100 लिटरचं पाणी तिथनं सुटलं असेल तर शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत 20 लिटरच पाणी जातं. 80 लिटर पाणी हे नाल्यांनी नदीनी वाहताना आपल्याला दिसतं. तुम्ही पाणी सुटल्यानंतर जर तुम्ही या ठिकाणी अभ्यास केला तर जास्तीत जास्त पाणी हे वाया गेलेलं दिसतं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत ते पाणी पोहोचायला पाहिजे. नकाशे तयार करणारे जे अधिकारी आहेत सगळे चुकीचे त्यांनी कॅनल तयार करून ठेवले. आज माझं स्वतःचं शेत वर्धेमध्ये रस्त्यावर आहे, तिथे पाणसऱ्या झालेल्या आहेत, पाणी येऊ शकत नाही. दाव्याने मी सांगतो, कितीही प्रयत्न केले, मागे अधिकाऱ्यांनासुद्धा भेटलो, ते म्हणतात की आधीच्या अधिकाऱ्यांनी केलं, आम्ही काय करावं? सरकारने या सगळ्या योजनेमध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. लोअर वर्धा धरण झालं, परंतु लोअर वर्धा धरणाचं पाणी आज किती शेतकऱ्यांना मिळतं? कुठेच मिळत नाही. धरण झालं, खर्च झाला, हजारो कोटी त्याच्यावर खर्च झाले, अप्पर वर्धावर हजारो कोटी खर्च झाले. 1965चं धरण 2020 झालं तरी आज लोअर वर्धाचं पूर्ण कामं झालेलं नाही. इतका म्हणजे एक पिढी जवळपास त्यात संपुष्टात आली, परंतु त्याचा जो फायदा मिळाला पाहिजे तो शेतकऱ्यांना मिळत नाही आणि त्याच्यामुळे आज शेतकऱ्यांची परिस्थिती ही जशी होती पूर्वी आजही तशीच आहे. आता नवीन पिढीला वाटतं नोकरी नाही, याच्यामध्ये चॅलेंज स्वीकारलं पाहिजे, म्हणून आज नवीन तरुण बरेचसे या शेती व्यवसायाकडे येऊन राहिले आहे. तर त्यांना शासनाने प्रोत्साहन देणं गरजेचं आहे आणि ज्या नवीन नवीन योजना आहे त्या शेतकऱ्यांना समजावून सांगणं महत्त्वाचे आहे. कृषी आज सगळ्यात मोठी अडचण कशी आहे की कृषी अधिकारी, कृषीचे जे या ठिकाणी ऑफिसेस उघडून ठेवलेले आहे, तालुका कृषी अधिकारी असो, SDO कृषी अधिकारी असो, आज ही परिस्थिती आहे की ज्या क्षेत्रामध्ये कापूस जास्त प्रमाणात होतो त्या ठिकाणी असणारा जो कृषी अधिकारी आहे तो कोकणातला असतो, पश्चिम महाराष्ट्रातला, की ज्या ठिकाणी कापूस होत नाही त्या ठिकाणी द्राक्ष होतात, त्या ठिकाणी तांदूळ होतात, धान होतो. तर धानाच्या एरियामधला कृषी अधिकारी जेव्हा कॉटनच्या बेल्टमध्ये असतो तर तो कॉटनचं नॉलेज काय देणार आहे? आम्ही जेव्हा अधिकाऱ्यांना विचारतो तेव्हा ते नाही उत्तर देऊ शकत. साहेब हा असा असा रोग आलेला आहे, काय केलं पाहिजे, ते नाही सांगू शकत. आणि धानामध्ये इकडले अधिकारी तिकडे जातात तर तिकडले इकडे येतात कृषी अधिकारी. तर शासनाने ते धोरण ठरवायला पाहिजे की ज्याला ज्याचं नॉलेज आहे त्या अधिकाऱ्यांना त्या एरियामध्ये द्यायला पाहिजे. ज्यांना धानाचं नॉलेज आहे, ज्यांचा धानावर मास्टरकी आहे,
त्या कृषी अधिकाऱ्यांना धानाच्या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी जास्त पेरा होतो तिथे दिलं पाहिजे. ज्यांना कॉटनचा जास्त अभ्यास आहे त्यांना कॉटन एरियामध्ये दिलं पाहिजे. म्हणजे ज्या पीकनिहाय अधिकाऱ्यांची निवड त्यात असायला पाहिजे. आज फक्त कृषी अधिकारी काय तिथे ऑफिसमध्ये बसतात, फक्त सल्ला सांगतात. आजही ते पारंपरिक औषध सांगतात जे बंद झालेले आहेत. एंडोसल्फान आज कितीतरी वर्ष झाले बंद झालेलं आहे. आजही सांगताना तेच सांगतात, एंडोसल्फानची स्प्रे केलं पाहिजे, मोनोक्रोटोफास वापरला पाहिजे, 20% वापरा, 30% वापरा. याच्या पलीकडे काहीच नाही. कितीतरी लेटेस्ट आज कुठेतरी औषधं तयार झालेले आहेत. त्याचं नॉलेजही त्याला म्हणजे असं म्हणता येईल की न्यूरोलॉजिस्टच्या जागी कार्डिओलॉजिस्ट आणि कार्डिओलॉजिस्टच्या जागी न्यूरोलॉजिस्ट बसवून दिले. बिलकुल बरोबर आहे. तीच परिस्थिती आज आहे. तर ते कुठेतरी फेरबदल व्हायला पाहिजे. आणि नवीन जी टेक्नॉलॉजी आहे, आज इस्रायल छोटंसं देश असताना आज कुठे चाललं गेलं. तिथे पाणी फार नगण्य पाणी आहे. आपल्या इथे एवढं मोठं पाणी येत असताना, पावसाळा इतका मोठा होत असताना आणि इतकं चांगलं वातावरण असतानासुद्धा आपण इथे त्या टेक्नॉलॉजीचे पिकं घेऊ शकत नाही. आणि दुसरी अडचण जाते, जसं शासन सांगते की ठिबक सिंचन लावा, स्प्रिंकलर लावा. आमचे अनुभव असे आहेत की ठिबक सिंचन लावल्यानंतर त्याचं अनुदान अनेक दिवस मिळत नाही. आता एक साधं उदाहरण देतो की ही मी कांदा चाळ बांधली, ही मागल्या वर्षी बांधकाम झालं याचं फेब्रुवारीमध्ये. अद्यापपर्यंत म्हणजे 1 वर्ष जवळपास होत आलं. आता 2 महिने गेले की 1 वर्ष होईल. अजूनही याचं अनुदान निघालेलं नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. आता हे ठीक आहे की माझी परिस्थिती होती, मी थांबू शकलो. पण ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती नाही, जो कर्ज घेऊन असं बांधकाम करतो आणि त्याचं जर वर्ष अनुदान निघालं नाही तर त्या शेतकऱ्याची परिस्थिती काय राहणार. त्याच्यामुळे अनुदान हे ताबडतोब अनुदान त्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. शासनाने अनुदानाची रक्कम जर स्वतःजवळ असेल तरच शासनाने या घोषणा केल्या पाहिजे. ठिबकसाठी असो, स्प्रिंकलरसाठी असो किंवा शासनाच्या कुठल्याही योजनेसाठी असो शेतीसंबंधी, की त्या शेतकऱ्याला ते अनुदान ताबडतोब मिळत असेल तर त्याचा तो फायदा घेईल. नाही तर तो स्प्रिंकलर संच आज घेतो आणि वर्षभराने त्याचं अनुदान निघतं, त्याला पूर्ण पैसे भरावे लागतात. यापूर्वी कसं होतं की स्प्रिंकलरचा व्यवसाय मी सुद्धा केलेला आहे. त्यावेळेला ही परिस्थिती होती की अनुदान कापून शेतकऱ्यांना संच दिला जात होता आणि अनुदानाची रक्कम आहे ही कंपनीकडे जायची. जसं जैन असो, रुंगटा असो, प्रीमियर असो, ज्या कंपन्या मार्केटमध्ये आहेत त्या कंपन्यांना शासनाकडनं डायरेक्ट अनुदानाची रक्कम त्या शेतकऱ्यांची जायची. परंतु मध्यंतरी सरकार बदललं. सरकारने आपल्या ज्या योजना आहेत त्या बदलवल्या. त्यांचं म्हणणं असं होतं की बा शेतकऱ्यांना जाणीव झाली पाहिजे की अनुदान आम्ही देतो आहे. म्हणून त्यांनी काय केलं की अनुदानाची रक्कम कंपन्यांना न पाठवता शेतकऱ्यांच्या खात्यात टाकणं सुरू केली. आणि शेतकऱ्यांना मग काय होतं की स्प्रिंकलर संच जर आज घ्यायचा असेल तर त्याला 30-32 हजार रुपये भरावे लागतात. 15,000 त्याला सबसिडी मिळते. त्याला 15 ते 16,000चा संच पडतो. पूर्वी त्याला 16,000 दिले की त्याला संच तो डीलर घेऊन जायला सांगायचा, त्याच्याकडनं डॉक्युमेंट्स घ्यायचा आणि ते उर्वरित जी 16-15 हजाराची अनुदानाची रक्कम आहे ती त्या कंपनीच्या खात्यामध्ये जायची. त्याच्यामुळे त्याला ती अडचण जायची नाही. आज अडचण ही जाते की त्याला पूर्ण पैसे भरावे लागतात आणि शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जे अनुदानाची रक्कम आहे ती महिनोगिनती येत नाही. त्याच्यामुळे ही सगळ्यात मोठी अडचण. तर शासनाने या अनुदानाच्या रक्कम आहेत त्या कंपनीला दिल्या गेल्या पाहिजे. हे शेतकऱ्याला ते आणखी सोपं जाईल. एखादा ठिबक संच जर शेतकऱ्याला घ्यायचा असेल, 1 एकराचा ठिबक संच जर त्याचा 40,000चा होत असेल, 20,000 शासनाकडनं जर अनुदान मिळत असेल तर ती 20,000ची रक्कम त्या कंपनीला जर त्यांनी म्हणजे तिकडे जर डायव्हर्ट केली तर या शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल. तो त्या 20,000मध्ये घेऊ शकेल. ही सगळ्यात मोठी अडचण आहे आज. अच्छा, आणखी जसं तुम्ही म्हटलं की भरपूर सारे बदल, पण याआधी जी सरकार होती त्यांनी पण अशी खास काही मदत केली असं तुम्हाला वाटतं का? की म्हणजे सरकार बदललं म्हणून इतका म्हणजे काय म्हणतात त्याला, खालच्या दर्जावर आलं काम असं म्हणायचं आहे का? की पहिले पण असंच होतं आणि आता पण असंच आहे? कुठलंही सरकार असो, मी सुद्धा जिल्हा परिषद सदस्य राहिलेलो आहे, राजकीय पक्षाकडून राहिलो आहे, जिल्हा नियोजन सदस्यसुद्धा राहिलो आहे. त्यावेळेला जिल्हा नियोजन सदस्य असताना मी सभागृहामध्ये मागणी केली होती की शेतीची जी आणेवारीची पद्धत जी काढल्या जाते, आणेवारी, ही आणेवारी इंग्रजांच्या काळातली आजही सुरू आहे. तुम्हाला त्याची कल्पना नसेल. आणा हा बंद झाला. 1 आणा, 2 आणा, 4 आणे, 8 आणे, ही आणेवारी कधीचीच बंद झाली. ही इतिहास जमा झाली. परंतु आजही शेतीचं जे पर्सेंटेज काढलं जातं पिकाचं ते आणेवारीमध्येच काढलं जातं. तुम्ही पेपरमध्ये वाचत असाल, तुम्ही स्वतः आता या चॅनलशी निगडीत असल्यामुळे तुम्हाला याची कल्पना आहे. मला हे म्हणायचं आहे की आणेवारी जर रद्द झालेली आहे तर हे पिकाचं जे पर्सेंटेज काढलं जातं हे टक्केवारीमध्ये काढलं जावं ना.
40%, 60%, 20% ही आणेवारीमध्ये का काढलं जातं? इंग्रजांची पद्धत आजही कुठलं सरकारने बदलवली नाही. ती काँग्रेस असो, ती भाजप असो, ती सेना असो की कुठलेही असो, प्रत्येक पक्षाला शेतकऱ्यांवर राजकारण करायचं आहे. ज्या वेळेला शेतकरी आत्महत्या करत होते त्यावेळेला हेच फडणवीस साहेब म्हणत होते की काँग्रेसवर हे 302 लावायला पाहिजे, शेतकऱ्यांचे खून होत आहेत, 302 त्यांच्यावर कलम लावायला पाहिजे. परंतु फडणवीस साहेब आल्यानंतरही आत्महत्या होतच राहिल्या. फडणवीस साहेबानंतर सरकार बदललं, आजही परिस्थिती तीच आहे. भाजप जेव्हा सत्तेत येतं तेव्हा काँग्रेस आंदोलन करतं, काँग्रेस जेव्हा सत्तेत येतं तेव्हा शेतकऱ्यांसाठी भाजप आंदोलन करतं. ही परंपरा चालत आलेली आहे. त्याच्यामुळे शेतकरी म्हणून मी म्हणेल की बा सगळ्या पक्षांना फक्त शेतकऱ्यांवर राजकारण करायचं आहे, फक्त सभागृहामध्ये बोलायचं आहे. प्रत्यक्षात जर पाहिलं तर हे मोठे नेते आहेत, या मोठ्या नेत्यांना शेतीबद्दल जे ज्ञान असायला पाहिजे ते ज्ञान नाही. आणि आपल्या देशामध्ये ही परिस्थिती आहे की जो डॉक्टर नसतो तो आरोग्य अधिकारी असतो आणि ज्याला शेतीचं काहीच ज्ञान नसतं तो कृषी मंत्री असतो. आज ही परिस्थिती आहे. कृषी मंत्री तोच असायला पाहिजे ज्याला खरोखर त्या शेतीचं ज्ञान आहे, जो शेतीमध्ये राबलेला आहे तो कृषी मंत्री असायला पाहिजे, मुळापासून तयार झालेला त्या क्षेत्रातून आलेला आहे, ज्याला खरोखर आरोग्याचं ज्ञान आहे, जे डॉक्टर आहेत, सर्जन आहेत, ते आरोग्यमंत्री असायला पाहिजे. तेव्हा लोकांना न्याय मिळेल. आज ही परिस्थिती राहील ना. राजकारणासाठी आज कोणालाही कुठल्याही खुर्चीवर बसवलं जातं, कुठलंही पद त्याला दिलं जातं आणि तो त्या खुर्चीला न्याय देऊ शकत नाही. ही आजची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हे कुठेतरी हे बदल व्हायला पाहिजे. बरोबर. म्हणजे कुठेतरी हे असं होऊन जातं की ज्याला कशाची चवच कळत नाही त्याला आपण म्हणतो की हे घे बा, तू त्याला जज बनवून दिला एका मोठ्या शोचा आणि त्या म्हणतो ये चक्के बताइए की कौन सी डिश जीतने लायक आहे. त्याला चवच कळत नाही. बिलकुल. तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही सर आमच्यासोबत जुळले. अनेक विषयांवर आपण चर्चा केली आणि भरपूर चांगलं वाटलं तुमची जागरूकता पाहून. आणि कुठेतरी माझा शेवटचा प्रश्न असा, कुठेतरी तुम्हाला असं वाटतं का की शेतकऱ्यांना पण स्वतःची जागरूकता वाढवून घ्यायची गरज आहे? कोणत्या पण योजनेबद्दल म्हणावं की स्वतःच्या प्रगतीसाठी त्यांना जागरूक होणं पण आवश्यक आहे. कारण दुसऱ्यांनी कितीही आंदोलन केले, कितीही राजनीतिक पार्ट्या त्यांना येऊन भडकवूनही केल्या, तर त्यांचं जागरूक असणं आवश्यक आहे, असं तुम्हाला वाटतं का? बिलकुल बरोबर आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा जागरूक असणं आवश्यक आहे. शरद जोशींनी जेव्हा सुरुवातीला संघटना उभी केली तेव्हापासून शेतकरी खरंच आपल्या हक्कासाठी जागृत झाला. परंतु पुढे नंतर मग त्या संघटना तशाच राहिल्यात. संघटनांनी सुद्धा त्यांच्या स्वार्थासाठीच नंतर उपयोग केला. आज जी दिल्लीला परिस्थिती दिसत आहे ती त्याचीच आहे. जागरूक होण्याचंच लक्षण आहे ना ते. आज दिल्लीला जे शेतकरी स्वयंस्फूर्तीने गेलेला आहे त्याला कुठल्या राजकीय पक्षाने तिथे नेलेलं नाही आहे, ते संघटनेने नेलेलं आहे. शेतकऱ्यांना जेव्हा दिसतं आहे नंतर राजकारण करायला आलेत. पण शेतकऱ्याला जेव्हा दिसलं की हे जे कायदे केलेले आहेत शासनाने, हे जे बिल आणलेलं आहे, आपण मागणी नाही केली तरी आपल्यावर लादल्या जातं आहे, हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा तो स्वयंस्फूर्तीने त्या ठिकाणी गेला आहे. आणि कुठेतरी या रेसमध्ये म्हणा किंवा या कॉम्पिटिशनमध्ये कुठेतरी असं वाटतं का की महाराष्ट्राचा, विदर्भाचा शेतकरी मागे पडत आहे? विदर्भाचा शेतकरी मागे पडतोच आहे. याचं कारणच असं आहे की शेतकऱ्याला अज्ञानात ठेवलं जातं आहे. कंपन्यांचं ऐकलं जातं, शेतकऱ्यांचं ऐकलंच जात नाही. आणि हे जे मी म्हटलं की शासन दरबारीसुद्धा असेच मंत्री असायला पाहिजे ज्यांना शेतीचं नॉलेज आहे, ते त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतील. ज्या क्षेत्रामध्ये शेती केल्या जाते, विदर्भात जर शेती केल्या जात असेल तर विदर्भामध्ये जे होणारे अधिकारी आहेत, जे कृषी विद्यापीठांकडनं जे अधिकारी तयार होतात, त्यांना त्या पिकाचं नॉलेज असतं, त्यांना त्या क्षेत्रामध्ये द्यायला पाहिजे. तेव्हा त्याचा फायदा त्या शेतकऱ्यांना होईल. आज ही परिस्थिती नाहीच आहे. आज कृषी सहाय्यक आहे, कृषी विभाग जो आहे हा फक्त दिखाव्यासाठी आहे, ऑफिसमध्ये बसलेला आहे. किती दिसतात तुम्हाला कृषी अधिकारी बाहेर फिरताना, प्रत्यक्षात शेतावर जाताना, ते शेतकऱ्याला नॉलेज देताना? मी दाव्याने सांगतो की मी जर त्या शेतकऱ्यांना इथे आणून मिरची दाखवली आणि त्यांना जर विचारलं याच्यावर हा रोग आलेला आहे, हा कशामुळे आलेला आहे, कुठल्या बॅक्टेरियामुळे आलेला आहे, ह्या न येण्याकरता काय केलं पाहिजे किंवा याच्याकरता काय केलं पाहिजे, ते सांगू शकणार नाही. तेच अज्ञानी आहेत ना. कृषी क्षेत्र हेच अज्ञानी आहे. म्हणजे कृषी अधिकारीचं जे ऑफिस आहे हेच अज्ञानी आहे. कॉटनवर बोंडअळी आल्यानंतर बोंबा मारतात की हे स्प्रे करा, ते स्प्रे करा. पण बोंडअळी न येण्याकरता आज तरी कुठल्या तरी कृषी अधिकाऱ्यांनी किंवा शासनाने काही सांगितलं आहे का शेतकऱ्यांना की बोंडअळी न येण्याकरता हे स्प्रे घेतले पाहिजे म्हणजे बोंडअळी येणार नाही? हे कधी सांगितलं का? नाही सांगितलं. बोंडअळी ही याच वर्षी आलेली नाही आहे.
बी टी निघाल्यानंतर हे जवळपास 4-5वं वर्ष आहे असं की कंटिन्यू बोंडअळी येते आहे. रोग आल्यानंतर सांगतात, पण रोग न येण्याकरता काय केलं पाहिजे हे कोणी सांगत नाही. त्याच्यामुळे कृषी क्षेत्रच अज्ञानी आहे. मला तर हे म्हणायचं आहे की बा कृषी अधिकाऱ्यांना आणि या कृषी सहाय्यकांना पहिले ट्रेनिंग देणं गरजेचं आहे की कुठल्या पिकावर कुठले रोग येतात आणि त्याच्याकरता न येण्याकरता काय केलं पाहिजे याचं प्रशिक्षण त्यांना द्यायला पाहिजे. आता उलट होतं कसं की बा कृषी सहाय्यकांना सांगितलं जातं की म्हणजे गावामध्ये जा, गावात आमसभा असते, तिथे त्यांना माहिती द्या, त्यांना नॉलेज द्या. हेच अज्ञानी आहेत, हे नॉलेज काय शेतकऱ्यांना देणार? ही सगळ्यात मोठी अडचण आहे. म्हणजे इथे असा भाग आहे की शिक्षकांना स्वतः शिक्षित व्हायची गरज आहे. इथे विद्यार्थ्यांना त्यांच्यापेक्षा जास्त ज्ञान आहे, जास्त ज्ञान आहे खरंच. तर खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आमच्यासोबत जुळले. विविध विषयांवर आपण चर्चा केली आणि भरपूर काही या क्षेत्रातलं ज्ञान आज जाणून घ्यायला मिळालं की खरंच म्हणजे आतमधली परिस्थिती आतमधल्या व्यक्तीलाच माहिती असते. जो त्यामध्ये मुळातून रुजलेला असतो तिथूनच तो बाहेर येत असतो. आणि बाहेरचे व्यक्ती किती पण येऊन गेले, बाहेरून बघून गेले, तरी त्यांना त्या मुळाचं ज्ञान नसतं. तर खूप खूप धन्यवाद सर पुन्हा एकदा कृषी समृद्धी टी व्हीकडून की तुम्ही आमच्यासोबत जुळले आणि एक खूप महत्त्वपूर्ण फ्रूटफुल चर्चा आज आपण केली. आणि अशाच महत्त्वपूर्ण चर्चा बघण्यासाठी, अशाच सक्सेस स्टोरीज बघण्यासाठी आणि त्या मुळातल्या चर्चा जाणून घेण्यासाठी बघत राहा माझं गाव माझं शेतकरी, फक्त आणि फक्त कृषी समृद्धी टी व्हीवर. न्यायासाठी खंबीर व्यासपीठ.